का बदलतात पक्ष? काय वाटतं पक्ष का बदलतात? सत्ता येण्यासाठी तर पक्ष बदलतात ना. तुम्ही सत्तेमध्ये आज ह्यांच्या सत्तेला जर कमी मतं पडली ना, तर ह्यांच्या सत्तेमधला माणूस त्याला काय ना काहीतरी करून तो त्यांच्या पक्षामध्ये जातो. फक्त पैशाचा खेळ आहे. पैशाच्या जीवावर राजकारण चालतं. पब्लिकला काय त्रास होतो ते राजकारण बघत नाही. आता इलेक्शन आलं ना, आमच्या घरी बघा तुम्हाला सांगतो, राशन येणार, साड्या येणार, सगळं येणार आमच्या घरपोच. आतापर्यंत सगळे येणार. आता आमच्या एरियातल्या किती जणांचे ना वोटर आयडी नाही बनलेले आहेत, आधार कार्ड नसतील, ते कोण नाही बनवायला येणार आहेत. पण तुमचं राशन आम्हाला येणार आता सगळ्यांचं 5-5 किलो. अरे तुमच्या 5 किलो राशन महिन्याला येतं किती इलेक्शनच्या टायमाला. बाकीच्या वर्षभर काय तुम्ही लोक आम्हाला देता काय? आम्ही खात नाही आमचं कमवून? आम्हाला आहे ना आमचा पगार, आम्ही आमच्या पगाराचा जेव जगतो ना, तेव्हा तुम्ही देता का आम्हाला? नाही ना. आम्हाला एवढा त्रास आहे ना सध्याला की आम्हाला खरंच असं वाटतं ना कोणीच नाही निवडून यावं. साले जो बी निवडून येणार त्याने आमच्या एरियाचं जर काम केलं ना, तर त्याला परत या एरियामध्ये एंट्री भेटेल. जर त्याने आमच्या एरियातलं काम नाही केलं ना, तर खरोखर सांगते की आमच्या मंडळाच्या माणसांनी पण ना गेटवरूनच पळवून लावावं. आणि नाही जमत ना तर बायकांना सांगा आम्ही पळवून लावतो. कारण सकाळचा होणारा त्रास हा फक्त बायकांचा असतो. जेंट्स लोक उठतात, आंघोळ करतात आणि डबे घेऊन कामाला पळून जातात. पाठीमागं बायकांना पाणी पाहिजे, पोरांना शाळेत सोडायला जायचं. शाळेच्या रस्त्यामध्ये आता जी झोपडपट्टी खाली केली त्या एरियामधून पोरं संध्याकाळी जेव्हा रात्री येतात, तो एरिया बघितला का तुम्ही? बघायला तर घाबरून झालं. आता सध्याला एवढे पोरापोरी चोरतात म्हणून पब्लिकमध्ये हंगामा चालू आहे. पण त्या एरियामध्ये लाईटिंग नाही आहेत, काय नाही. त्या एरियातून माणसं जाणार कसे? जवान पोरीतून बाजारात जातात. एवढा सुमसाम एरिया येतो. तुम्ही पत्रे लावून बाजूला झालात, पण तिथून जे लोक जाणार त्यांचं काय होणार सांगा? आमच्या तर 4-4, 5-5 वर्षाच्या म्हणजे बेसिकली मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक करू नका असं तुमचं म्हणणं आहे, सोयी सुविधांवरती करा. तुमचं काय म्हणणं आहे? हमारा भी रूम का ही है क्या? अभी उधर पीछे नहीं मुझे बताइए, आप किसको तुम्ही कुणाला संधी देणार? ठाकरेंना देणार की शिंदे फडणवीसांना देणार? नहीं ठाकरे, ठाकरेंना का? और अपना आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे का पण? अपना मला मराठीत बोला, मराठी चांगलं असेल तुमचं. मिसाल. हाँ मिसाल. मशाल मसाल हमारा मसाल रहेगा. क्यों क्यों मशाल क्यों? कि उन्होंने ना कभी जाति पाति पे उन्होंने वो नहीं किए. महाराष्ट्र में कितने भी भैया रहे हैं या कोई भी रहा है, उन्होंने कभी ये नहीं बोले कि इनको निकालो उनको निकालो. वो ते लोक तर आज पण बोलतात की ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून. हाँ अभी देखो कितना. वो बोलते हैं आज भी हम हिंदुत्ववादी है करके. नहीं हमने कभी नहीं उनको सुने. हम कभी नहीं. बाला साहब तो हिंदुत्व की राजनीति करते थे. भले साहब करते थे, उन्होंने किए नहीं किए, हम जब ही नहीं थे. मगर अभी जब से हम बम्बई आए तो हमने नहीं सुने हैं और हम उनके लिए काम कर रहे हैं. शिंदे साहब से क्या प्रॉब्लम है? हमें कुछ किसी से कुछ वो नहीं है, मगर खाली थोड़ा से है कि हमारे लिए जो काम कर रहा है, जो देख रहा है, हम उसके लिए देख रहे हैं. और अब रही हमारे एरिया का बात, तो अभी एरिया में कैसा है ना, देखो शिंदे साहब ने जो शिफ्टिंग दिया था, तो शिंदे साहब को एक लाइन से पूरा पात्र करा के देना चाहिए. अभी नहीं किया. हाँ वो आधा किया. वो आधा किए कैसा? अभी पीछे पब्लिक है जो उन्होंने पात्र वो उठा के दे दिए, जो अपात्र है वो पड़े हैं. अभी वहाँ पे बच्चे कितना चोरी हो रहा है, आप तो देख रहे हैं बच्चे कितनी चोरी. तो इन्होंने अभी प्रॉब्लेम बताया. वो मला सांगा, सध्या राजकारणात कोणत्या नेत्याचा सगळ्यात जास्त राग येतो? काँग्रेस पक्षाचा सगळ्यात जास्त राग येतो. का हो? 20 वर्ष आमच्या इथं काँग्रेसची सत्ता चालली, 20 ते 25 वर्ष मजबूत सत्ता चालली. पण 20 वर्षामध्ये लाद्यांची कामं किती झाली आणि आमच्या घरांमध्ये पाण्याची सोय किती झाली ना ते सांगा. काँग्रेसने का नाही? काकू तुम्हाला कोणत्या नेत्याचा पक्षाचा राग येतो? राग येण्याचं सण आमच्यासाठी जे कामं करणार त्यांना आम्ही निवडून सत्ता सध्या कुणाचा राग येतो? राग तर सगळ्यांचाच येणार. कामच करत नाही तर तुम्ही सांगा. काँग्रेस कारण खूप महागाई केली, खूप महागाई, इतकी महागाई झाली. काँग्रेसमध्ये जेव्हा इंदिरा गांधी होती तेव्हा किती स्वस्त होतं. इंदिरा गांधी जशा गेल्या आणि हे काँग्रेसचे सध्या जे नवीनच उमेदवार जे आलेले आहेत त्यांनी एवढी महागाई करून ठेवली. काँग्रेसचा बेसिकली तुम्हाला राग येतो? मी काय बोलते, आता जे 40,000 वाल्यांचे जे नंबर लागले ते जे मामा आहेत, मामाची ती सेक्रेटरी आहे ना, ते पूजा गावडे, ते 1200 रुपये घेत्या. पण कशामुळे 1200 रुपये घेत्या? अदानींनी झोपड्या खाली करायला सांगितले, 1200 करोड दिले एकनाथ शिंदेले. ते 1200 करोड गेले कुठं? ते गेले कुठं? फुकट गेले का? ते आमच्याकडनं 1200 रुपये वसूल करतात आणि तिथं अदानीकडनं पण वसूल केलेले आहेत. आणि अर्धे घरं दिलेत आणि अर्धे घरं नाही दिले. तिथं अदानीने काय सांगितलं की पुरा झोपड्या खाली पाहिजे आम्हाला. मग याने असं का करायला लागलंय? हे आमचं बघा, बाजूचा रूम सगळा पडलाय, समोरचा पडलाय. तर आमचा माणूस पॅरलेक झाला, 6 वर्ष जाग्यावर होता. तेव्हा मग मीटर आमचा गेला होता कापून, तरी लगेच घेतला आम्ही. तरी आमचा रूम अपात्र केला. मी इथं एकटीच राहते, का अपात्र केला? बाजूचं सगळं पडलंय, समोरचं पडलंय, मी कशी राहणार बरं एकटी? अंगाव माया पडलं तर मी मारणार, यांना काय फरक पडणार आहे? 300 रुपयाचा रूम आहे आमचा. जमाना झाला आम्ही रूम घेतल्याला. पत्र होता, सारवायचं होतं. आम्ही कसे दिवस काढले तिथं, आता बी काढतो. आमचा रूम का अपात्र केला? फक्त 2च रूम राहिलेत आमच्या गल्लीमध्ये.
कसं राहायचं आम्ही? भीती नाही वाटत का? मग भीती वाटते कुठेतरी. मग आता यांचे जे प्रॉब्लेम आता व्हिज्युअल पण आपण मगाशी घेतले, लादीपासून ते छतापर्यंत, म्हणजे आपण ज्या लादीवर चालतो ती लादी आणि आपल्या डोक्यावर जे असतं ते छत, या छतापर्यंत सगळेच प्रॉब्लेम्स आहेत खरं तर या मंडळींचे. आणि इकडची अवस्था जर आपण पाहिली तर खूप जास्त भीषण अवस्था आहे खरं तर इकडची. आणि अर्थात या निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीच्या आधी हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह अर्थात झालाच पाहिजे. ही रिक्षा घेऊन आपण सध्या कुर्ल्यातच फिरतोय. मगाशी एका ठिकाणी आपण लोकांशी संवाद साधला. आता अजून थोडंसं आपण पुढे आलेलो आहे. जसं जसं आतमध्ये जाऊ तसं जसे खड्डे जास्त आहेत तसं समस्या पण लोकांच्या खूप जास्त आहेत. माझ्यासोबत काही मंडळी आहेत. आजी, काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे 10 किती ते पुरी चाळ होती ना, आमचे 4 घरं ठेवल्यात जुने असून बी. हां, एकच घर आहे आमचं. किती वर्ष राहत? 50 वर्ष होत आलं आता. हां, आणि जे जे 10, 5, 6 घरं आहे त्यांना उठावलं आणि आमचं नाही उठावलं. गल्ली बघा आमची, चालता येत नाही. म्हाताऱ्या बायांनी कसं जायचं? तिकडलं केलं आणि आमचं नाही केलं, मग कसं राहायचं या घराने सांगा? नेत्यांशी बोललात की नाही? नेत्यांशी नेता तर आमच्याकडे कुठे येतोय? येतच नाही. फक्त तिकडं येतो आणि जातो. का तर पकडायचं ना काहीतरी? एकटीनेच पकडायचा का? हा, आमचा तो काहीच दखल घेत नाही. तिकडल्या तिकडंच घेतो, म्हणजे त्याचे खास माणसं आहे त्यांची, आमची नाही घेत. काय सांगायचं सांगा? हां, नळाला पाणी येतं का तुमच्याकडे? नळाला पाणी 8-8 हजार घेतले सगळ्याकडून. 10 का काही नळ आहेत, 8 हजार घेतले एक नळाचे. तिकडून फ्री सांगितली होती, इकडं पैसे वसूल केले 8-8 हजार. राग येत नाही का? राग येतो मग झगडं. आता तो वय राहिलं का झगडं करायचं? हो का, झगडा करायला वय लागतं का? एवढं तुम्ही बोलताय जोरात. तसं आहे ताकद, पण आपण म्हणतो जाऊ द्या, काळ काय चाललाय हे बोलतो आपण. पण त्यांना समजायला पाहिजे ना, तोडणाराला तोडाव कसे. 4 घरं इथले नाही, एखाद्या बाईला बाबानी धरावा, एखाद्या बाईला धरावा बाबानी. कोणाचे मोबाईल जात्यात तर कोणाचं पैसे जात्यात. आता कोणाकडून अपेक्षा आहे तुमची? कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे? आता जे आमचं चांगलं करण त्यालाच आम्ही देणार. आता मी तुम्हाला ऑप्शन देऊ. देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, मग आपले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आहेत, मग राहुल गांधी, मग ठाकरे बंधू आहेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. कोणाला देणार संधी? आमची इच्छा होईन त्यालाच देणार. आता ते इच्छा झाली असेल ना, मतदानाला आता सांगून जमतं का? हा, यालाच देणार. काँग्रेस? हम्म. हम्म. काँग्रेसला देणार का? आता मगाशी बाहेर लोक बोलले काँग्रेसने काय कामं केली नाही. ते करू नाही तर नाही करू. जेव्हा इंदिरा गांधी होते आम्हाला राशन बरोबर भेटत होतं, सगळं भेटत होतं. आता आता ते ठाकरे बंधू पण एकत्र आलेत. त्यांचं असं आहे की मराठी माणसाने आता तरी मत द्यावं आपल्याला. त्यांना नाही देणार संधी ठाकरेंना? जेव्हा इच्छाला येईन तेव्हा बोललं ना, तर आमची इच्छा येईन तर त्यालाच देणार आहे आम्ही. राज ठाकरे असू नाही तर कुणी बी असू. आता उद्धव ठाकरे. कुणी बी असू. आता लय वैताग आलाय त्या खोल्यांचा बी. काकू तुम्ही बोला, कुणाला देणार मत यावेळेला? आम्ही हे बघा, जे आमचं इकडे चांगलं करण त्यांनाच आम्ही मत देऊ. हे बघा, तो नंतरचा भाग झाला. आई तुम्हाला मत द्यावं लागणार आहे, नंतर चांगलं काम होणार. पण आम्ही असं सांगू शकत नाही. जेव्हा आमचं इकडं चांगलं करणं, आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला घर भेटन, आम्ही ज्याला मत देईन, आमच्या मागं तो उभा राहीन चांगला, आम्ही त्यालाच मत देणार. कोण उभं राहील असं वाटतं का? कोणी उभं राहील बाबा आता? आता राहील ना, आपलं कोण राहणार आहे? इतकी वर्ष राहिलं नाही कोणी. बघू आता, त्यांना आम्ही जे आपल्या पाठीशी राहीन त्यांनाच आम्ही मत देऊ. बस, आम्हाला दुसरं काही नाही. आणि आमचं इथे एवढं त्रास होतो. शिंदे साहेबांबद्दल काय? शिंदे साहेबांबद्दल काय मत आहे तुमचं? शिंदे साहेब आपले चांगले आहेत. आपले सगळ्या बहिणींसाठी त्यांनी एवढं केलंय आपल्या. मग काय काय म्हाताऱ्या बाया ठुल्यात, त्या लाद्या कामं करून खातेत आणि तरण्या बायांना पैसे चालू केले. हे काय चांगलं आहे का? अरे पेन्शन लावा म्हाताऱ्या बायांना तर फायदा आहे. तरुण बाया बघताय तुम्ही, त्यांना बहिणीला पैसे लावू देत आहे. म्हाताऱ्या बायांनी काय करायचं? घरकामं करून खायचे का? कोणाचा लेक चांगला आहे, कोणाचा हे, त्यांनी काय करायचं? तुम्ही नाराज आहात शिंदेवरती? मग माझं बी आडनाव शिंदे, गंगूबाई शिंदे. काय करायचं त्या शिंद्याला? हा, काय करायचं त्या शिंद्याला?
तुम्हाला किती रुपये पाहिजे महिन्याला सांगा, आम्ही बोलतो शिंदेना. आम्हाला जास्त हे नाही, काहीतरी आमच्या पोटापुरतं द्यावा, म्हाताऱ्या बायाचं सगळ्यांचं हे करावा. तुम्हाला एक विचारू मी, ते एकनाथ शिंदे माहिती रिक्षा चालवायचे, मला माहिती, हे बी रिक्षा चालवायचा. हा, सांगा. मग ते मुख्यमंत्री झाले हा. बरोबर. हा. आता मी पण रिक्षा चालवतोय, हा. तर मी मुख्यमंत्री होईन का? होईन ना, होईन. आई अंबाबाई करून